मॉर्निंग फॅमिली. आज बघू शकतो रात्रीपासून पाऊस चालू आहे. आवाज एकदम आलेला आहे. आपल्याला अशी भीत बांधून घ्यायची, इथून तिथून ही भीत पाडायची आहे आपल्याला. ही भीत पाडल्याच्या नंतर इथून तिथून आपली भीत होणार. हे पत्रा शेड काढायचं, मग पुढं फक्त आपल्याला गार्डन करायचं. आपली पाठीची मक्का काढली. अरे रघु, भोंगडा रघु, का करतो? काऊन रडू राहिला? अरे तर मित्रांनो, धीऱ्या बसलाय आमचं घराचं काम पाहत. कस काय चाललं, कस काय नाही. होय धीऱ्या, कस काय चालू आहे काम? इथं पाणी तुंबलं सगळं गल्लीमध्ये. धीऱ्याने पुरं पाणी तुंबिलं. लाग नाही धीऱ्या, लोखंड लागण तर पायाला. इकडे आमचा साला येऊ लागला गाडी घेऊन मला वावरात सोडायला. तर आपल्या शेतात आलो. बघू शकता मक्का कशी झाली आपली, एक नंबर. लिंब पण वाढीला लागलाय. चीज पण गावंडा आहे, इकडे एक गावंडा आहे. आणि पाऊस तर सततच चालू आहे. मक्का एकदम व्यवस्थित आहे. भट्टीचा वारदाना पडलाय सगळा. कोणाला लागत असेल थोडीफार डॅमेज वीट आहे, भरून नेऊ शकता 8,000 रुपये हजाराने. पण सरसकट भरून यावं लागेल बरं, तिथं निवडून भेटणार नाही डॅमेज माल. 8,000 रुपये भरून घेऊन जा. आपली मोठी कालवड, छोटी कालवड, वाढ वांडे. तर फॅमिली आता निघलो जरा बाहेर कामाकामी. असं आपल्या घराचं काम पडलंय, उद्या होईल हे कम्प्लीट. आता थोडे बार कमी पडले होते, 3 कॉलम टाकायचे नव्हते मधामध्ये, पण मग नंतर विचार केला टाकून घ्यावा कॉलम, भीतीला जास्त सपोर्ट राहील त्याच्यामुळे येऊ घेऊन. आता बिट्ट्या आरतीच्या मामाचं पोरग, आमच्या बी मामाचं पोरगच आहे. आता दात पाहिले कसे. डोंगराला लोकांनी शेत्या धरेल. हा, डाळिंबचा बगीचा, सोलार, बकऱ्यावाल्याला चांगलं आहे आता हे पावसाळ्यामध्ये. पुरं सोलार. हा, बकऱ्याला खायला झालं आता. ये बदक. तर फॅमिली गावाहून येतात, आडूळच्या बाजारात थांबलो होतो. बघ आडूळच्या बाजाराची अवस्था कशी. SBI बँक समोर बघा घाण. बाजारात बी घाण पहा. असे लोक घेतात सगळं दैनिक काय. मित्रांनो, किनगावला गेल्यानंतर आपण हर्शीला आलेलो आहे. बघू शकता ऊसाची क्वालिटी कशी आहे इकडं. एक नंबर ऊस आहे, फुल बाग आहे ती क्षेत्र आहे इकडं हर्शीकडे. माझी आई पण सोबत आहे. भावांनो बहिणींनो सांगा काही. काय सांगा भावा बहिणींनो, बघा कसा ऊस आहे. 3 महिन्याचा ऊस आहे, पण कोणी 6 महिन्याचा. क्वालिटी त्याची पहा. क्वालिटीला एक नंबर आहे. ऊस बिल एक नंबर आहे बरं का. पाणी पण आहे. पाणी लय इकडं. पण जर घ्यायची असली तर शेती चांगली घ्यायची असली